गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर आपण या ठिकाणी 10. टॉपिक नेम ॲज सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 10. तर लेक्चर नंबर 9 पर्यंत आपण काय पाहिलंय, त्यानंतर बघा की बरेचसे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सुटायला पाहिजेत. ठीक आहे. लेक्चर नंबर 9 पर्यंत तुम्ही काय करा, सर्व पहा आणि मगच लेक्चर नंबर 10 मध्ये या, तर तुम्हाला हे समजेल. तर काय आहे बघा की ही डायग्राम आहे आपल्याला एनसीईआरटीच्या बुक मध्ये IMP आहे. इथं मला काय करायचं आहे की लेबलिंग सांगायचं आहे मला. ए काय असणार, B C आणि लास्ट वन आहे D. तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट मध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, पॉज करा आणि ABC काय आहे हे मला कमेंट मध्ये सांगा. ओके, ठीक आहे. लगेच तुम्हाला मी आन्सर दाखवले. शुगर, ही जी शुगर आहे कोणती शुगर आहे मला सांगायचं आहे. हा जो शुगर मॉलिक्यूल दिसाला तुम्हाला, हा शुगर मॉलिक्यूल कोणता आहे तुम्हाला सांगायचं आहे. मोनो, डाय किंवा ऑप्शन आहे ऑलिगो. ऑप्शन आहे ऑलिगो. हा सुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये करायचा आहे. तर लिपिडची बाय लेअर आपल्याला दिसतात. लिपिड, शुगर, प्रोटीन आणि लिपिडची बाय लेअर तुम्हाला इथं पाहायला मिळतात. तर फिगर 8.4 फ्लुइड मोझेक मॉडेल प्लाझ्मा मेम्ब्रेन. Depending on the ease of extraction, membrane protein can be classified integral protein and peripheral protein. काय सांगितलं बघा की आपल्याला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल आहे. प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मध्ये जी मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आहे ती एकसारखीच आहे. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये जी सेल मेम्ब्रेन जी आहे ती एकसारखीच आहे. कशापासून म्हणल्या, लिपोप्रोटीन, लायपोप्रोटीन, ग्लायकोप्रोटीन. आता इथे एक शब्द वापरला आहे की प्रोटीन कॅन बी क्लासिफाईड ॲज अ इंटेग्रल प्रोटीन अँड पेरिफेरल प्रोटीन. इंटेग्रल प्रोटीन अँड पेरिफेरल प्रोटीन. पेरिफेरल प्रोटीन लाईज ऑन सरफेस, बाहेरच्या भागाला आहे त्याला आपण म्हणतोय पेरिफेरल. इंटेग्रल प्रोटीन आर पार्शली और टोटली प्युअर, म्हणजे डुबलेले आहे इन द मेम्ब्रेन. याचा अर्थ काय बघा की सेल मेम्ब्रेन मध्ये दोन प्रकारचं प्रोटीन तुम्हाला पाहायला मिळते. एक आहे बाहेर आहे त्याला पेरिफेरल आणि आत आहे त्याला इंटेग्रल प्रोटीन म्हणूया. पेरिफेरल प्रोटीनला एक्स्ट्रान्सिक प्रोटीन, पेरिफेरलला आपण म्हणतोय एक्स्ट्रान्सिक प्रोटीन आणि इंटेग्रल प्रोटीन जे आहे इंटेग्रलच्या मध्ये इंट्रान्सिक प्रोटीन असं म्हटलं जाते. जे काही पेरिफेरल प्रोटीन आहे त्याला आपण सहज बाहेर काढू शकतोय, इंट्रान्सिक प्रोटीनला आपण बाहेर काढू शकत नाही. लक्षात. तर काय बघा या ठिकाणी जर बघा मगाशी जे लेबलिंग जे दिलंय तर तुम्हाला या काय येईल परत पाहता येईल. बघा पेरिफेरल बाहेर आहे, आपण सहज बाहेर काढू शकतो. त्यानंतर इंट्रान्सिक किंवा इंटेग्रल प्रोटीन हे आत आहे, याला काढणं शक्य नाही आहे. बघा बरोबर आहे. आणि पेरिफेरलला आपण बाहेर काढू शकतो, इंटेग्रल प्रोटीनला आपण बाहेर काढू शकत नाही आहे. तर प्रोटीन दोन प्रकारचे आहेत, पेरिफेरल प्रोटीन अँड इंटेग्रल प्रोटीन. प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोटीन काय झाले बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोटीन आर मोस्टली ग्लोबुलर अँड फॉर्म ऑफ स्ट्रक्चर, एन्झाइम, रिसेप्टर अँड कॅरियर इन मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोटीन आर ऑफ 3 टाइप ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन. की जे मेम्ब्रेन जे आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे, तर यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचं प्रोटीन दिसायला. स्ट्रक्चर, काहीतरी बनवणार आहे, बनवणारं स्ट्रक्चर आहे.
काही बनवते म्हणजे स्ट्रक्चर. एन्झायमॅटिक जे काय होते की प्रोटीन असं आहे की या ठिकाणी एन्झाईमच्या स्वरूपात काम करते. ॲडेनोलेटेड एटीपी मध्ये वापरलं जाते. सायक्लेज एटीपी सिंथेसिससाठी एटीपी एज. आणि काही जे प्रोटीन आहेत ते कॅरियर प्रोटीन असतात त्याला परमिएज. याचा अर्थ जे प्रोटीन जे आहे 3 प्रकारचे आहे. स्ट्रक्चरल प्रोटीन, एन्झायमॅटिक प्रोटीन, कॅरियर प्रोटीन. स्ट्रक्चर म्हणजे जो काहीतरी बनवतोय. समजा एक वीट आहे, या एक वर एक वीट लावली तर एक भिंत बनत्या म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे आपण. एन्झाईम रिॲक्शन मध्ये भाग घेत्या त्याला एन्झाईम प्रोटीन म्हणूया. कॅरियर प्रोटीन वाहक समान काम करत्या याला आपण या ठिकाणी कॅरियर प्रोटीन म्हणालो आपण. बघा आपल्यासमोर एक इमेज दिसते बघा. हा आहे ट्रान्सपोर्टर म्हणजे कॅरियर वाहक. हा कोण झाला? वाहक झाला. बघा ही मेम्ब्रेन दिसायला, लिपिडची मेम्ब्रेन दिसायला बायलेअर. यामध्ये प्रोटीन आहेत की मॉलिक्यूल एक्सचेंज व्हाल्यात आउटसाइड आणि इनसाइड. लिंक 2 स्ट्रक्चरला जोडायचं काम करणारं काम आहे लिंकर प्रोटीन. बघा लिंकर प्रोटीन. रिसेप्टर तुम्हाला माहिती आहे की हार्मोन जे असतात ते सेल मेम्ब्रेनवर त्याचं रिसेप्टर असतात. केमिकल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन मध्ये हार्मोन आपण पाहणार आहोत. तर हार्मोनचा रिसेप्टर हा सेल मेम्ब्रेनवर असतोय. हा रिसेप्टर आहे बघा. त्यानंतर तुम्हाला एन्झाईम, काही जे प्रोटीन जे असतात ते एन्झाईम म्हणून पुढे काम करतात. मोस्ट ऑफ जे प्रोटीन आहे जे एन्झाईम म्हणून पुढे काम करतात. ऑन द बेसिस ऑफ लोकेशन मेम्ब्रेन प्रोटीन आर 2 टाईप. पहिला क्वेश्चन बनला बघा. तुम्ही एमसीक्यू बुक काढा, तुम्हाला हे दिसणारच प्रश्न. तर इंट्रान्सिक प्रोटीन म्हणजे कुठला? पेरिफेरलला असणारा. इंट्रान्सिक म्हणजे आत. जे प्रोटीन पेरिफेरलला आहे त्याला इंट्रान्सिक म्हटलंय. ते 30% आहे. आणि इंट्रान्सिक मध्ये मेम्ब्रेनच्या आत आहे ते 70%. हा एमसीक्यू विचारलेला आहे, लिहून ठेवा. बघा परत पाहिजे तर या ठिकाणी एक आपल्याकडे ॲनिमेशन दिसते बघा. ॲनिमेशन मध्ये बघा जे मॉलिक्यूल जे आहेत काय म्हणतात बघा. आतून ही लिपिडची बायलेअर आहे. लिपिडची बायलेअर आहे. हे त्याचा हेड आहे, ही त्याचं टेल आहे, हा त्याचा हेड आहे, टेल आहे. आणि या प्रोटीन कॅरियर मधून काही कंटेंट आत बाहेर करतात बघा. ही काही बघा कॅरियर प्रोटीन तुम्हाला दिसले ॲनिमेशन मध्ये. प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोटीन प्रोव्हाइड इलॅस्टिसिटी अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ मेम्ब्रेन. हे प्रोटीन जे आहे इलॅस्टिसिटी आणि लवचिकता म्हणतो आपण, फ्लेक्झिबिलिटी देतात. दिस प्रोटीन आर रिस्पॉन्सिबल मोझेकनेस ऑफ द मेम्ब्रेन. मेम्ब्रेन जे आहे त्याला मोझेकनेस द्यायचं काम या ठिकाणी काम करतात. कोण? प्लाझ्मा मेम्ब्रेनला प्रोटीन जे आहे ते मोझेकनेस देण्याचा प्रयत्न करतात. थोडस बाहेरचं क्वेश्चन आहे, एनसायटीज आपण थोडं बाहेर आहोत. इन द सेल मेम्ब्रेन प्रोटीन कॅन शो लॅटरल मुवमेंट. प्रोटीन जे आहे बट कॅनॉट चेंज देअर साईड फेस नॉट फ्लिप फ्रॉम. लॅटरल मुवमेंट दिसते. आता तुम्ही म्हणता की प्रोटीन जे आहे ती लेअर कशी असते बघा. प्रोटीनची लेअर अशी असते बघा. या ठिकाणी मेम्ब्रेन मध्ये लिपिड असा असतो. हा त्याचा हेड आहे आणि टेल आहे. हेड आहे, टेल आहे, हेड टेल. तसंच उलट टेल हेड, टेल हेड, टेल हेड. याला म्हणतो आपण ही पहिली लेअर आणि दुसरी लेअर. आणि ह्यामध्ये काय असतात की काही जे प्रोटीन जे असतात, समजा इथे घेतलो आपण, हे आहे इंट्रान्सिक प्रोटीन. बाहेर असेल तर एक्स्ट्रान्सिक प्रोटीन किंवा पेरिफेरल प्रोटीन. मग असे बघितलं आपण. आता हे जे स्ट्रक्चर दिसतंय फ्लिप फॉर्म म्हणजे काय बघा. बघा की इथे प्रश्न आले. सेल मेम्ब्रेन प्रोटीन कॅन शो लॅटरल मुवमेंट. ही जी प्रोटीन आहे हे लॅटरल मुवमेंट करते बट कॅनॉट चेंज देअर साईड. पण हे आपली साईड चेंज करू शकत नाही. सम प्रोटीन आर फिक्स्ड इन पर्टिक्युलर प्लेस विच कॉल्ड मायक्रो डोमेन किंवा डोमेन. काही जे काही प्रोटीन आहेत ते आहे ठिकाणीच राहतात. आपली जागा चेंज करत नाही. त्याला मायक्रो डोमेन म्हटले. These are unable to show lateral movement. हे लॅटरल मुवमेंटला शो करणार नाही.
These are fixed in attachment with the cytosol by cholesterol and by the attachment of other protein. बघा आपण जे काही प्रोटीन बघालोय, लिपिडची ही जी बायलेअर आहे, या बायलेअर मध्ये दोन प्रकारचे प्रोटीन दिसाले. एक आहे इंट्रान्सिक प्रोटीन, हे आत आहे इंटरनल मध्ये आपण, आणि हा पेरिफेरल असणारा एक्सट्रान्सिक प्रोटीन. यांची जी मुवमेंट आहे, मुवमेंट करतात, कॅनॉट शो लॅटरल मुवमेंट, सम आर द फिक्स्ड, त्याला डोमेन म्हटलं आपण. आता आपण येऊया प्लाझ्मा मेम्ब्रेन लिपिड. थ्री टाईप तीन प्रकारचे या ठिकाणी लिपिड पाहायला मिळतात. पहिला लिपिड आहे फॉस्फोलिपिड. पहिला काय बघा, फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड, ग्लायकोलिपिड अँड स्टिरॉइड. आता मला सांगा की मगाशी आपण जे काही सेल मेम्ब्रेनच्या सरफेसवर होते ते कोणतं लिपिड होतं सांगा. सेल मेम्ब्रेनच्या सरफेसवर which type of protein in सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन मध्ये कोणतं प्रोटीन आहे सांगा. सांगा बघू. ऑप्शन आहे फॉस्फोलिपिड, स्टिरॉइड आणि ग्लायकोलिपिड. या तीन पैकी एक ऑप्शन असणार. Introduction to lipid. Lipid contain three elements: carbon, hydrogen, and oxygen. They have numerous functions. Primarily, energy stored in animal, in plant. Lipid consist of two type of molecule. दोन प्रकारचे या ठिकाणी मॉलिक्यूल आपल्याला पाहायला मिळते. एक बेसिक फंडा बघा. बेसिक फंडा आहे बघा. बेसिक फंडा आपला बायोलॉजी मध्ये जे 10च्या क्लासमध्ये सांगितलं होतं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांचा रेशो 1:2:1 असेल तर प्रोडक्ट असणार आहे कार्बोहायड्रेट. एक बेसिक फंडा लक्षात ठेवा की कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा रेशो 1:2:1 असेल तर जे प्रोडक्ट बनलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार, कार्बोहायड्रेट. जर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन मध्ये कार्बनचं प्रमाण, कार्बनचा रेशो ऑक्सिजन पेक्षा जास्त असेल तर यावेळी जे काही प्रोडक्ट बनलं जात आहे याला म्हणायचं लिपिड. मी काय म्हटलं, कार्बन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन मध्ये कार्बनचे प्रमाण, कार्बन जर जास्त असेल ऑक्सिजन पेक्षा तर प्रोडक्ट बनला लिपिड. आणि त्यानंतर तिसरा फंडा आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन बरोबर यांच्यावर प्लस नायट्रोजन असेल तर काय बदल सांगा, जे प्रॉडक्ट बनेल त्याला म्हणणार आपण प्रोटीन. काय म्हणा पाहिजे, प्रोटीन स्ट्रक्चर बनणार. हे लक्षात ठेवा. परत मी सांगेन, बेसिक बायोलॉजी मध्ये बघा 10वीच्या क्लासमध्ये सांगितलं होतं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन रेशो 1:2:1 तर प्रोडक्ट बनला कार्बोहायड्रेट. दुसरं, कार्बन हा ऑक्सिजन पेक्षा जास्त असेल तर जे प्रोडक्ट बनला लिपिड. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन प्लस नायट्रोजन असेल तर प्रोडक्ट बनला प्रोटीन. हे फंडामेंटल जी गोष्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी की इथं तुम्हाला काय सांगितलंय बघा, लिपिड कंटेन एलिमेंट कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आता इथे काय होणार, कार्बन जो आहे जो ऑक्सिजन पेक्षा जास्त असल्यामुळं लिपिड बनला. दे हॅव न्यूमरस फंक्शन. हे जे काय आहे, दे हॅव न्यूमरस फंक्शन. प्रायमरली एनर्जी स्टोर इन एनिमल, इन प्लांट. लिपिडचं पहिलं काम आहे की एनर्जी स्टोअर करायचं आहे. लिपिड कन्सिस्ट ऑफ 2 स्टेप. दोन प्रकारनं लिपिड कसं बनलंय बघा की ग्लिसेरॉल प्लस फ्लॅटी ऍसिड. मी काय म्हटले, ग्लिसेरॉल म्हटलंय प्लस फ्लॅटी ऍसिड यापासून काय बनले, मॉलिक्यूल जो बनलाय तो लिपिड बनलाय. लक्षात.
तर आपल्या समोर या ठिकाणी एक ॲनिमेशन दिसते बघा. जे लिपिड आहे ग्लिसरॉल प्लस फ्लॅटी ऍसिड, ग्लिसरॉल आणि 3 फ्लॅटी ऍसिड यापासून या ठिकाणी काय बनले लिपिड. आणि सिम्पलेस्ट आहे ट्रायग्लिसरॉल. ग्लिसरॉल काय आहे प्लस फ्लॅटी ऍसिड चेन बनल्यानंतर काय बनले या ठिकाणी ट्रायग्लिसरॉल. एक ॲनिमेशन बघा, हा ग्लिसरॉल आहे, 3 फॅटी ऍसिड आहे, याला जॉईन होणार. काय म्हटलं 3 फॅटी ऍसिड काय आहे याला जॉईन होणार आणि ह्यानंतर काय होणार जे स्ट्रक्चर बनतंय याला काय म्हणतो आपण या ठिकाणी फ्लॅटी ऍसिड. बघा या ठिकाणी ग्लिसरॉल कसा बनलाय बघा की कार्बन कार्बन 3 कार्बन एकत्र आले 1 2 3. या 3 कार्बन नंतर काय आलं OH हायड्रॉक्साइड आणि OH. कार्बनची बॅलन्सी काय पाहिजे हायड्रोजन सेम व्हायला पाहिजे. तर तुम्हाला इथं हायड्रोजन जोडला हायड्रोजन जोडला हायड्रोजन जोडला आणि हा हायड्रोजन जोडला आणि लास्ट पण इथे तुम्हाला हायड्रोजन. हे जे स्ट्रक्चर बनलेलं आहे हे बनलं आहे ग्लिसरॉल. यालाच काय म्हणायचं ग्लिसरॉल. दिसते का बघा हे जे स्ट्रक्चर बनले ग्लिसरॉल. आणि ह्या ग्लिसरॉलला 3 फ्लॅटी ऍसिड येऊन जोडणार. काय ना ह्या ठिकाणी फॅटी ऍसिड इथं प्लस जोडणार आणि जे काही स्ट्रक्चर बनलंय त्यालाच काय म्हणणार आपण या ठिकाणी लिपिडचं स्ट्रक्चर बनणार. काय म्हणणार लिपिड. बघा या ठिकाणी ग्लिसरॉल. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लिसरॉल इज मेड ऑफ 3 कार्बन. ईच ऑफ दिस हायड्रॉक्स ग्रुप बघा हायड्रॉक्स ग्रुप हा काय आहे हायड्रॉक्स ग्रुप अटॅच टू हायड्रोजन ॲटम ऑक्युपाय रिमेन अपोजिशन. तर ग्लिसरॉल मध्ये या ठिकाणी काय केले बघा या ठिकाणी की 3 काय केले बघा या ठिकाणी 3 या ठिकाणी जोडलेले आहेत बघा. तर फ्लॅटी ऍसिड मीन्स काय बघा इथे एक शब्द आलाय फ्लॅटी ऍसिड. फ्लॅटी ऍसिड इज अ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन. फ्लॅटी ऍसिड इज अ लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन आणि शेवटीला कार्बॉक्स ग्रुप असणार. काय ना कार्बॉक्स ग्रुप असणार. फ्लॅटी ऍसिड इज अ लॉंग चेन ऑफ कार्बोहायड्रेट आणि एंडला असणार तुम्हाला कार्बॉक्स ग्रुप. लक्षात बघा फ्लॅटी ऍसिड. आता तुम्हाला इथं 2 स्ट्रक्चर दिसते बघा सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर एक लक्षात ठेवा की 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल. मी काय म्हणले 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड. बघा 2 कार्बन मध्ये या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे बघा सिंगल 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 त्याला काय म्हणायचं कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर काय म्हणायचं याला सॅच्युरेटेड. आणि डबल बॉन्ड आहे बघा इथं दिसतंय का बघा या ठिकाणी तुम्हाला डबल बॉन्ड दिसत असेल तर या ठिकाणी काय म्हणणार अनसॅच्युरेटेड फ्लॅटी ऍसिड. आणि डबल कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड झाला तर एटर अशी गाठ बनत्या. काय होणार जे स्ट्रक्चर आहे असं थोडस बेंड होते कारण कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड झाला तर अनसॅच्युरेटेड फ्लॅटी ऍसिड बनले जाते. हे बेसिक केमिस्ट्रीचा भाग आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे गरजेचं आहे. तर काय दिले बघा अ सिंगल फॅटी ऍसिड मॉलिक्यूल कंटेन ऍसिड. बघा दिले काय ऍसिड काय दिले बघा हायड्रॉक्स ग्रुप अटॅच टू हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड ऍसिड काय सांगितलं बघा की सॅच्युरेटेड ऍसिड जे आहे सॅच्युरेट इफ काय सांगितलं बघा इफ एव्हरी कार्बन ॲटम इन द चेन जॉईन सिंगल. बघा कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर काय म्हणणार सॅच्युरेटेड. इट लिस्ट 1 कार्बन 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 मध्ये डबल बॉन्ड असेल तर आपण अनसॅच्युरेटेड म्हणणार. आणि दुसरं पॉली पॉली म्हणजे मेनी. अनसॅच्युरेटेड मेनी डबल बॉन्ड बिटवीन कार्बन कार्बन. कार्बन कार्बन मध्ये एकाच चेन मध्ये डबल बॉन्ड जास्त असेल तर त्यांना आपण म्हणणार पॉलीसॅच्युरेटेड. मोस्ट ऑफ ॲनिमल फ्लॅट आर हा एमसीक्यू आहे बघा
मोस्ट ऑफ एनिमल फॅट आर पॉली अनसॅच्युरेटेड मीन्स कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड जास्त ठिकाणी पाहायला मिळते आणि प्लांट जे आहे अनसॅच्युरेटेड. हा एमसीक्यू आहे, दोन्ही सुद्धा महत्वाचा एमसीक्यू म्हणून आपल्या समोर आलेला आहे. परत येतं बघा की ट्रायग्लिसरॉल हे काय आहे बघा, ग्लिसरॉल आहे, त्यांना फॅटी ऍसिड आहे 1 2 3. आता इथे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून इटन बनल्या, गाठ बनल्या आणि इथं हा काय झालाय बेंड झालाय बघा, इथं काय झालाय बेंड झालाय. म्हणजे बॅकबोन कोण आहे, फ्लॅटी ऍसिडचा बॅकबोन असेल तर ग्लिसरॉल. सिंगल ग्लिसरॉल हा फॅटी ऍसिड नव्हे, ग्लिसरॉलला 3 फ्लॅटी ऍसिड सिंगल ग्लिसरॉल हा लिपिड नव्हे. ग्लिसरॉलला 3 फॅटी ऍसिड जोडलं तर काय होणार, पहिला जो बनला ट्रायग्लिसरॉल, मी काय म्हणतोय पहिला बनला ट्रायग्लिसरॉल इज द सिम्पलेस्ट लिपिड. नुसता ग्लिसरॉल घेतला तर हा लिपिड नाही, 3 फ्लॅटी ऍसिड जो का पण त्याला मिळणार नाही. हायड्रॉक्स ग्रुप काय करणार, रिप्लेस होणार बघा, हायड्रॉक्स ग्रुप रिप्लेस होणार तरच काय होणार, या ठिकाणी फ्लॅटी ऍसिड बनणार. आणि सगळ्यात महत्वाचा ट्रायग्लिसरॉल इज द सिम्पलेस्ट लिपिड. ओके, परत बघा या ठिकाणी बॅकबोन कोण आहे बघा, हे ग्लिसरॉल हा बॅकबोन आहे. हायड्रॉक्स ग्रुपला काय होणार आहे, फॅटी ऍसिडने काय केले जोडलेलं आहे आणि अशा प्रकारे ट्रायग्लिसरॉल इज द फर्स्ट फ्लॅटी ऍसिड या ठिकाणी बनलेला आहे. फ्लॅटी ऍसिड हे लिपिड म्हणा पाहिजे, सारखं फ्लॅटी ऍसिड आपल्याला ग्लिसरॉल प्लस फ्लॅटी ऍसिड इज इक्वल टू लिपिड. लिपिड लक्षात ठेवा, कारण का आपण लिपिड शब्द या ठिकाणी वापरूया. आता म्हणून या ठिकाणी ट्रायग्लिसरॉल मॉलिक्यूल इज मेड ऑफ ग्लिसरॉल मॉलिक्यूल प्लस 3 फ्लॅटी ऍसिड. एक सिंपल एमसीक्यू दिसतोय बघा, तुम्ही म्हणणार ट्रायग्लिसरॉल मॉलिक्यूल कसा बनलाय बघा, ग्लिसरॉल प्लस 3 फ्लॅटी ऍसिड. द लिंक बिटवीन ग्लिसरॉल मॉलिक्यूल आणि फ्लॅटी ऍसिड, ग्लिसरॉल मॉलिक्यूल आणि फ्लॅटी ऍसिड ह्यामध्ये जे काही लिंक दिसाले, यामध्ये जे तुम्हाला हा जो लिंकेज दिसालाय, हा जो बॉन्ड दिसालाय, या बॉन्डचं नाव काय आहे, इस्टरलिंग. याला काय म्हणतो आपण, इस्टरलिंग. हे बेसिक केमिस्ट्रीचा भाग आहे जो बायोलॉजी मध्ये सेल मेम्ब्रेनला आपल्याला उपयोगी पडणार. द फ्लॅटी ऍसिड लिपिड मॉलिक्यूल कॅन डिफर लेट अँड कॅन बी सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. आता मला एमसीक्यू सांगा, सॅच्युरेटेड ऍसिड मध्ये कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड होणार, अनसॅच्युरेटेड मध्ये कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड होणार, हे मला कमेंट मध्ये टाकायचं, लिहून द्यायचं. ओके, आता तुम्ही म्हणणार फॉस्फोलिपिड. तुम्हाला माहित असेल की डीएनए जो आहे, डीएनए ला बनवत असताना या ठिकाणी की फॉस्फेट लागतोय बघा, या ठिकाणी डीएनए जो म्हणतोय ना फॉस्फोडायस्टर बॉन्ड, हा डीएनए माहिती तुम्हाला, असा असा आपण काय करतोय डीएनए करतोय. आणि हा जो बघा आहे की काय बनतोय फॉस्फो डायस्टर बॉन्ड, बरोबर आहे. तर डीएनए मध्ये फॉस्फोलिपिड वन ऑफ द फ्लॅटी ऍसिड ट्रायग्लिसरॉल सबस्टिट्यूटेड इन द फॉस्फेट. बघा तुमच्याकडे काय होतं, फ्लॅटी ऍसिडच्या 3 काय होतं, 3 फ्लॅटी ऍसिड होतं, त्यातला एकाला रिप्लेस केला आणि तुम्ही काय केला, इथं फॉस्फेट जोडला. आता काय बनलं, फॉस्फोलिपिड. 2 फ्लॅटी ऍसिड शिल्लक राहिल्यात, काय एकामध्ये काय केलं आपण, फॉस्फेट जोडला तर एक स्ट्रक्चर बनलं, फॉस्फेट प्लस ग्लिसरॉल, हे त्याचा बनला हेड. दुसरं एक वेगळं स्ट्रक्चर बनलं, जे काही फ्लॅटी ऍसिड आहेत हे बनला त्याचा टेल. याचा अर्थ बघा की या ठिकाणी तुम्हाला एक फ्लॅटी ऍसिडचा टेल काढला, तिथं तुम्ही एक फॉस्फेट जोडला तर काय होणार, फॉस्फोग्लिसरॉल म्हणून बनला तुमचा हेड. फॉस्फेट काय आहे, आयनिक कंपाऊंड आहे आणि हे वॉटर बरोबर याची अफिनिटी आहे, हा वॉटरला घाबरत नाही.
वॉटर बरोबर अफिनिटी आहे, वॉटरला घाबरत नाही, म्हणजे हायड्रोफिलिक. परंतु फॅटी ऍसिडची जी काही चेन आहे रिमेनिंग ही वॉटरला घाबरते, हे जे तेल बनलंय त्याला म्हणते हायड्रोफोबिक, म्हणजे पाण्याला घाबरणारा. काही वेळा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळते बघा. म्हणून आपण लिपिडची जी काही बायलेयर आपण काढत होतो त्या असे काढत होतो बघा. यो हेड हा टेल, हा हेड हा टेल, हा हेड हा टेल, आणि उलट काढताना असं टेल हेड टेल हेड टेल हेड. कारण का हेड जो आहे तो हायड्रोफिलिक आहे, वॉटरला घाबरत नाही, आणि टेल जो आहे तो हायड्रोफोबिक आहे, वॉटरच्या संपर्कात आला तर डिझॉल्व्ह होऊ शकतोय आणि वॉटरपासून घाबरतोय, आणि ह्यामुळे असं स्ट्रक्चर बनलं जाते. कारण दोघांच्या पण टेल आहे ते काय होतं इथं बचाव होतोय वॉटर पासून. कारण का बघा की जो सेल आहे हा सेल आहे, या सेलच्या आत काय आहे सायटोप्लाझम आहे, आणि सेलच्या बाहेर काय आहे टिश्यू फ्लुइड. ह्याच्या बाहेर काय आहे टिश्यू फ्लुइड, म्हणजे आत पण वॉटर आहे बाहेर पण वॉटर आहे, आणि अशा प्रकारची स्ट्रक्चरची इथं रिक्वायरमेंट असत्या. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन आहे, लिपिडची बायलेअर तुम्हाला सारखं म्हणतोय बघा, अशा प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. ओके, मेम्ब्रेन लिपिड अँटीपॅथिक. बघा अँटीपॅथिक का म्हटलं, दोन स्ट्रक्चर बनलं, हेड बनला टेल बनला, टू एंड, एक एंड आहे तो हेड बनतोय, दुसरा टेल आहे बनतोय. मोस्ट सायमेंटसली फॉर्म बाय लेअर. बघा अशी लेअर बनते. 50% मास मोस्ट ऑफ मेम्ब्रेन. जर सगळा जर सेल मध्ये जर तुम्ही काढला तर 50% जे असणार आहे मास हे मेम्ब्रेनच आहे. कारण सेल मेम्ब्रेन फक्त आत नाही आहे, आत पण तुम्हाला काय मेम्ब्रेन पाहायला मिळणार. ही मायटोकॉन्ड्रियाची मेम्ब्रेन आहे, क्लोरोप्लास्टची मेम्ब्रेन तुम्हाला पाहायला मिळत्या. आज जे काही सेल ऑर्गॅनल्स आहेत ते त्या सर्वांची बेरीज करा तर तुम्हाला 50% जे मास आहे ते मेम्ब्रेन पाहायला मिळणार. फॉस्फोलिपिड आर द मोस्ट अबंडंट. काय झाले अबंडंट 40 कार्बन फॉस्फोलिपिड. बघा या ठिकाणी 1 टेल युजली अँड मोर 6 डबल बॉन्ड. बघा तर इथे काय सिंगल बॉन्ड आहे सॅच्युरेटेड, डबल बॉन्ड आहे अनसॅच्युरेटेड, आपल्याला या दिसायला लागले बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा तर काय ना फॉस्फोलिपिड, फॉस्फो हे काय झाला हेड झाला बरोबर आहे, हा हेड झाला, आणि तेल आहे हे काय आहे सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघा आणि क्लिअर दिसतंय का बघा. तर ह्या प्रकारचे स्ट्रक्चर आहे फॉस्फोलिपिडचा भाग पाहायला मिळतोय. फॉस्फोलिपिड आर मोस्ट कॉमन लिपिड इन द सेल मेम्ब्रेन. अदर लिपिड आर, दुसरं कोण आहे ग्लायकोलिपिड, कोलेस्ट्रॉल आणि सिग्नोलिपिड्स. दिस डिफर बेसिक स्ट्रक्चर फ्रेमवर्क इन द नॉन पोलर फॅटी ऍसिड एंड प्रोव्हाइड फ्लुइडिटी ऑफ मेम्ब्रेन. मेम्ब्रेनची जी तरलता आहे पाण्यामध्ये काय व्हायला पाहिजे तरंगायला पाहिजे मेम्ब्रेन, आणि याला म्हणतो आपण फ्लुइडिटी म्हणतोय. फ्लुइडिटी देण्यासाठी लिपिडचा या ठिकाणी महत्वाचा रोल आहे. त्यामध्ये आहे बघा कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल जो आहे या ठिकाणी काय करतोय मेम्ब्रेनला या ठिकाणी तरलता द्यायचं काम करतोय. आता बघा मी मगाच बघते की मेम्ब्रेनची एकच लेअर काढल्या, हा त्याचा हेड आहे, वॉटर बरोबर अफिनिटी आहे, म्हणजे वॉटरच्या संपर्कात आला तर हा डिस्ट्रॉय होणार नाही. हा टेल एअरच्या संपर्कात आले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु आता बघा ही डबल लेअर का केल्या, वर पण या ठिकाणी हेड टेल, कारण का सेलच्या आत तुम्ही जर बघितला तर सेलच्या आत आहे सायटोप्लाझम, त्याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम, समजून घ्या. आणि सेलच्या बाहेर काय आहे बघा इंटरस्टॅशियल फ्लुइड, काय म्हणतो आपण इंटरस्टॅशियल फ्लुइड किंवा
टिश्यू फ्लूइड म्हणा, इथं काय आहे टिश्यू फ्लूइड. याचा अर्थ मेम्ब्रेनचं दोन्ही बाजूला वॉटर आहे आणि जो कापर्यंत या प्रकारचं स्ट्रक्चर मी बनवत नाही तो कापर्यंत ही मेम्ब्रेन स्थिर राहणार नाही. मग अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्यांना बनवायला लागते आणि यामुळे काय होणार, ही जी फॅटी ऍसिडची जी टेल आहे वॉटरला घाबरणारी आहे, काय म्हणतो त्याला हायड्रोफोबिक आहे, हिचा काय होतोय बचाव होतोय. हे स्ट्रक्चर इज महत्वाचं आहे बघा. हायड्रोफोबिक जे वॉटरला घाबराल्या, हायड्रोफिलिक वॉटर बरोबर तिची ऍफिनिटी आहे. हायड्रोफोबिक हेड हायड्रोफिलिक हेड, हायड्रोफोबिक काय आहे टेल. हा सरळ सरळ एमसीक्यू म्हणून विचारला जातोय तुम्हाला. सिम्पलेस्ट ग्लिसरॉल फॉस्फेट इज द फॉस्फेटिक ऍसिड. डिफरंट काय म्हटलंय बघा, डिफरंट मॉलिक्यूल ऑन द फॉस्फेट ग्रुप टू मेक द अदर फॉस्फोग्लिसरॉल. ठीक आहे की दुसरं सुद्धा तुम्हाला फॉस्फोग्लिसरॉल दुसऱ्या प्रकारचं पण तुम्हाला पाहायला मिळतात. तर एक तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर दिसते बघा की बायोलॉजिकल वर्ल्ड मध्ये एनर्जेटिक इन्व्हॉल्व कोण आहे बघा. एनर्जेटिकली फेवर म्हणजे काय होणार की स्ट्रक्चर बायोलॉजिकल स्ट्रक्चर मध्ये सर्व जे स्ट्रक्चर असते गोल असतात. गोल कधी पण लक्षात द्या. पाण्याचा थेंब सुद्धा गोल आहे, सेल सुद्धा गोल आहे. बघा की या ठिकाणी बायोलॉजिकल वर्ल्ड मध्ये एनर्जेटिकली फेवरेबल जे स्ट्रक्चर आहे ते राऊंड असते, राऊंड गोल असते. कारण का बघा, एखादं स्ट्रक्चर जर प्लेन असेल तर हातला जो फ्लॅटी ऍसिड आहे तो काय होईल बघा की बाहेरच्या एन्व्हायरमेंट बरोबर संपर्कात येईल आणि हा काय होईल डॅमेज होईल. किंवा आपण चेंडू बघा, चेंडू कसा असतोय गोल. मोस्ट ऑफ जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला गोल पाहायला मिळते. कारण का की ही जी लिपिडची जी काही लेअर आहे बाहेरच्या संपर्कात आली तर काय होईल, ही डिस्ट्रॉय होणार. आणि यासाठी काय केले ते एनर्जेटिक जे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी राऊंड पाहायला मिळते. बेसिक फंडा एक दुसरा लक्षात ठेवा की बेसिक जे फंडा आहे तुम्हाला पाहिजे वन शुगर मॉलिक्यूल. वन शुगर मॉलिक्यूल काय म्हणणार सांगा. वन शुगर मॉलिक्यूलला काय म्हणणार, मोनोसॅकराइड. वन असेल तर मोनोसॅकराइड. समजा टू शुगर मॉलिक्यूल, दोन असेल तर टू शुगर मॉलिक्यूल काय म्हणणार, डायसॅकराइड. आता प्रश्न आला, मगाशी तुम्हाला मी कमेंट मध्ये टाका म्हणून सांगितलं होतं की सेल मेम्ब्रेनवर जे काही शुगर आहे तो कोणता होता माहिती काय, 2च्या पुढं आणि 9च्या माग. म्हणजे काय होणार, 2 पेक्षा जास्त आणि 10 पेक्षा कमी. 2 पेक्षा जास्त असणार आणि 10 पेक्षा कमी. तर याला म्हणतात ऑलिगोसॅकराइड. मगाशी एक क्वेश्चन टाकला होता सुरुवातीला की लिपिडची जी मेम्ब्रेन आहे त्याच्या बाहेर शुगर होता, तो शुगर होता ऑलिगोसॅकराइड. हे जे बेसिक कन्सेप्ट असतात जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला की हे शिकणं बोरिंग वाटणार, अवघड वाटणार. ठीक आहे. जर थोडासा आपण पुढे जाऊया, आपण कार्बोहायड्रेट अटॅच टू लिपिड. बघा आता मगाशी सांगितलं तो काय असणार, ऑलिगोसॅकराइड. कार्बोहायड्रेट अटॅच टू लिपिड बाय वे बीटा ग्लायकोसिडिक बॉन्ड. आता इथं अटॅचमेंट होताना जो बॉन्ड होतोय त्या बॉन्डचं नाव दिले बीटा ग्लायकोसिडिक बॉन्ड, युजली स्पिनोगोसिन डेरिव्हेटिव्ह. अजून थोडं जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत तिचं डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर घ्या आपण स्टेरॉइड. कोलेस्ट्रॉल इज मोस्ट अबंडंट स्टेरॉइड इन एनिमल, हे लिहून ठेवा. त्यानंतर फायटोसॉल प्रेझेंट इन प्लांट मेम्ब्रेन, इस्ट्रोसेल प्रेझेंट इन मेम्ब्रेन ऑफ यूकॅरियोटिक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. Steroid are non-polar lipid molecule not having long fatty acid chain, always 4 ring. आणि आता सर्वात मोठा आला या ठिकाणी
कोलेस्ट्रॉल. तुम्ही जर बघितला लिपिडचं जे स्ट्रक्चर आपण बघितलं होतं तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय दिसतं की तर इथे काय सांगतं बघा की कोलेस्ट्रॉल जे आहे ते 4 रिंग, याला काय म्हटलं जाते बघा, हे जे स्ट्रक्चर या ठिकाणी बनलेलं आहे त्याला म्हणतोय सायक्लोपेंटो पर हायड्रोफिनाइल 3. काय म्हटलंय बघा या ठिकाणी, यामध्ये तुम्हाला या ठिकाणी रिंग पाहायला मिळत्या काय ना, सायक्लोपेंटो पर हायड्रोफेनाटिराइल रिंग 17 कार्बन पासून बनलेली आहे. किती? 17 कार्बन. 17 कार्बनची रिंग तुम्हाला इथं पाहायला मिळत्या. कोलेस्ट्रॉल हॅज नो नेट चार्ज, त्याला कोणताही चार्ज नाही, न्यूट्रल पीएच आहे. इट मे कॉन्स्टिट्यूट 30% ऑफ लिपिड. टोटल लिपिड मध्ये तुम्हाला 30% लिपिड मध्ये कोलेस्ट्रॉल आहे. इट इज प्रेझेंट associated with fatty acid chain, phospholipid, the complex stable hydrophilic interaction. In RBC membrane, the ratio of cholesterol is the phospholipid 1:1, more cholesterol outer surface. तर इथपर्यंत आपण या ठिकाणी भाग क्लिअर केलेला आहे. एक लास्ट या ठिकाणी बघा इमेज, बरोबर आहे. तर या ठिकाणी इमेज या ठिकाणी लास्ट दिसते बघा, फॉस्फोलिपिड बायलेअर. काय म्हटले? फॉस्फोलिपिडची बायलेअर दिसायला तुम्हाला बघा. हे वॉटरच्या संपर्कात आलं, हा सुद्धा वॉटरच्या संपर्कात आलं, तर वॉटर यातनं पास होत नाहीये. आणि जर वॉटर यातनं पास व्हायचं असेल तर याच्याकडं विशेष प्रकारचं प्रोटीन असते आणि ते जे पोर आहे त्याला म्हणते ॲक्वा पोरिन. जर मेम्ब्रेन मधून वॉटर मूव्ह करायचं असेल तर विशेष प्रकारचं पोर्स पाहायला मिळत्या, त्याला म्हणतोय ॲक्वा पोरिन. लक्षात, ॲक्वा पोरिन शब्द वापरला जातो. तर या ठिकाणी आपला लेक्चर नंबर 10 कंप्लीट होतोय. थोडंसं मेम्ब्रेनच्या बाबतीत आपण जास्त या ठिकाणी समजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण सेलच्या आत जाऊन प्रत्येक कंपोनेंटला आपल्याला पाहायचं आहे. ओके ओके, चला ठीक आहे, बाय.